नमस्ते, राधिकाज आर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सेफ्टी पिनपासून साडी पिन कशी तयार करायची ते बघूया. तर त्यासाठी मी इथे मोरपंख कुंदन घेतलेला आहे. ह्याऐवजी तुम्ही कुठला पण कुंदन घेऊ शकतात. त्यानंतर आपण कुंदनला ज्या पद्धतीने पर्ल्स अटॅच करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे एक पर्ल आणि एक गोल्डन बीड घेऊन लॉक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 5 mm पर्ल आणि 3 mm गोल्डन बीड्स घेतलेले आहेत, कारण आपल्याला सेफ्टी पिनचा जो वरचा भाग आहे तो हाईड करायचा आहे. तर त्यासाठी मी थोडे मोठ्या साईजचे पर्ल्स इथे घेतलेले आहेत. तुम्हाला नाजूक साडी पिन हवी असेल तर तुम्ही नाजूक पण करू शकतात. एका ताईची कमेंट होती की नथ साडी पिन दाखवा, तर त्यासाठी सिंपल आपल्याला नथ बनवून घ्यायची आहे आणि ती कशा पद्धतीने करायची तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला पर्लमधून हा गोल्डन बीड लॉक करून घ्यायचा आहे आणि आपल्या कुंदनला एक राऊंड कंप्लीट होईल इतके पर्ल्स मी या ठिकाणी आता याच पद्धतीने लॉक करून घेणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी मी असे कुंदनच्या साईज एवढे पर्ल्स करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला आता व्यवस्थित कुंदनवर अटॅच करून घ्यायचे. तर त्यासाठी पहिला आणि शेवटचा पर्ल आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. 2 राऊंड मी इथे करून घेतलेत. त्यानंतर पूर्ण पर्ल्समधून एक वेळा झिगझॅग करत ही वायर आपल्याला अशी करून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे कुठेही आपले पर्ल्स लूज राहणार नाही आणि कुंदनच्या साईज एवढा राऊंड आपला तयार होईल. त्यानंतर आपल्याला 2 किंवा 3 मणी घेऊन आणि कुंदनच्या खाचेमधून अशी वायर पास करून सर्व पर्ल्स आपल्याला यावर असे अटॅच करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, या पद्धतीने एकेका खाचेमधून काढल्यानंतर आपण 2 किंवा 3 पर्ल्स असे अटॅच करू शकतो एकाच वेळेला. ठीक आहे, इथे मी 3 पर्ल्स घेतले आणि पुन्हा पुढच्या खाचेमधून वायर वरच्या साईडला काढून घेतले. याच पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कुंदन कंप्लीट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी सेफ्टी पिनवर डायरेक्ट साडी पिन कशी तयार करायची हे दाखवणार आहे. तुम्ही 26 किंवा 28 गेजच्या वायरवर पण ही पिन तयार करून आणि मग त्यानंतर B7000चा यूज करून पण आपल्याला अटॅच करता येईल. मी इथे डायरेक्ट कसे बनवायचे ते दाखवते. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला सेफ्टी पिनच्या वरच्या साईडला हा कुंदन आता वायरच्या साह्याने लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने दोन्ही साईडला मी असं अटॅच करून घेणार आहे. वायर रॅपिंग व्यवस्थित झाली म्हणजे हा कुंदन हलत नाही आणि आपली साडी पिन पण खूप सुंदर अशी बनवून तयार होते. संक्रांतीला वाण देण्यासाठी अशा पद्धतीचे साडी पिन हे खूप सुंदर ऑप्शन आहे. किंवा लोटस वेगवेगळ्या कलर आणि साईजमधले लोटस पण यूज करून ही साडी पिन खूप सुंदर तयार करता येते. मी तुम्हाला फक्त एक साडी पिन कशी तयार करायची दाखवणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आता या ठिकाणी माझी वायर संपलेली आहे म्हणून मी अशी वरच्या साईडला काढून इथे कट करून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला नवीन वायर इथे अटॅच करायची आहे. सेफ्टी पिनच्या साईजनुसार तुम्हाला कमी जास्त साईजचे पर्ल्स इथे यूज करायचे आहेत. माझी सेफ्टी पिन मिडियम साईजची असल्यामुळे मी इथे 5 mm पर्ल्स घेतलेत. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे अशी वायर अटॅच करून घ्यायची आहे. ज्वेलरी बनवताना वायर जर संपली तर ती अशी 2-3 वेळा कुठल्याही पर्ल्समधून काढून आपल्याला पुन्हा अटॅच करता येते. ठीक आहे, या ठिकाणी आता नथचा आपल्याला 4 पर्ल्स घालून
मिडलचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथे 4 मणी घालून घेणार आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. यापुढेही तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत तर ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने आता हे 4ही पर्ल्स आपल्याला व्यवस्थित आपली जी पारंपरिक नथ आहे त्या पद्धतीने करून घ्यायची आहेत. या ठिकाणी पहिल्या बीडमधून ही वायर काढून घेतली म्हणजे इथे आपला व्यवस्थित स्क्वेअर तयार होईल. ठीक आहे. आता इथे मी 3 mm चा ग्रीन कलरचा क्रिस्टल यूज केलेला आहे आणि बरोबर आपल्याला या स्क्वेअरच्या मधून वायर काढायची. दोन्ही साईडला व्यवस्थित लॉक झाल्यानंतर ही वायर मी आता मधल्या बाजूला काढून घेणार आहे. आपण जो कुंदन घेतलेला आहे त्या कुंदनमध्ये पण वरच्या 2 किंवा 3 मण्यांमध्ये पुन्हा आपल्याला हा स्क्वेअर असा व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा म्हणजे तो हलत नाही आणि व्यवस्थित कुंदनला अटॅच राहील. ठीक आहे. आता मधोमध वायर काढून आपल्याला ह्यामध्ये क्रिस्टल घालून घ्यायचं आहे. मोरपंख नथ कशी बनवायची हे मी तुम्हाला याआधी पण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये दाखवलेले आहे. आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये लाईव्हची जी प्लेलिस्ट आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण ज्वेलरी मेकिंग कशी करायची याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बघू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने आता ग्रीन कलरचा 3 mm चा क्रिस्टल मी आता इथे घालून घेणार आहे. रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन पण आपण या ठिकाणी तयार करू शकतो. आणि त्याला व्यवस्थित असं काळजीपूर्वक अटॅच करायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने यापुढे आपण चंद्रहार कसा बनवायचा आणि राणी ठोशी कशी बनवायची याचे व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. त्यानंतर एक गोल्डन आणि एक पर्ल अशा पद्धतीने घालून ही नथ मी आता या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही नथ साडी पिन बनून तयार आहे. आता याला आपल्या चॉईसनुसार तुम्हाला लोरियल्स लावायचे असतील तर तुम्ही लावून घेऊ शकतात. मी या ठिकाणी रेड, ग्रीन आणि व्हाईट असे लोरियल्स यामध्ये घालून घेते आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही लोरियल थोडे मोठे किंवा मोठ्या पर्समध्ये पण बनवून घेऊ शकतात. ते पण दिसायला खूप सुंदर दिसतात. या पद्धतीने आपल्याला मागच्या साईडला जी हुक आहे त्या ठिकाणी लोरियल असे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचे आहेत. आणि ही संपूर्ण वायर मी आता वरच्या साईडला घेऊन आणि पुन्हा एकदा कुंदनमधून वायर पास करून घेणार आहे म्हणजे आपली ही साडी पिन कुठे हलणार नाही आणि अगदी व्यवस्थितपणे अटॅच होईल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला वायर कट करून घ्यायची आहे आणि बघू शकतात किती कमी वेळात खूप सुंदर अशी ही साडी पिन आपली बनवून तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.